आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे खाजगी शैक्षणिक संस्था आहे याच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वपूर्ण एक कोर्टाची ऑर्डर देखील आलेली आहेत आणि या ऑर्डरमध्ये नेमकं जे एका पदासाठी 10 उमेदवार किंवा एका पदासाठी 3 उमेदवार पाठवण्यासंदर्भात जे शासनाचे जी-आर आहेत त्या संदर्भातली सद्यस्थिती काय आहेत आणि आत्ता जी पवित्र पोर्टलमार्फत खाजगी शैक्षणिक संस्थांची भरती होत आहे, तर त्यामध्ये एका जागेकरिता 1:10 याप्रमाणे शिक्षक पाठवले जाणार आहेत किंवा 1:3 याप्रमाणे. तर या मागचं नेमकं कारण काय आहेत आणि कोर्ट ऑर्डर काय आलेली आहे, खाजगी शैक्षणिक संस्थांची मागणी काय आहे, त्या संदर्भातली आपण सविस्तर थोडक्यामध्ये माहिती इथे बघणार आहोत. तर आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे जी कोर्ट ऑर्डर आहे ते नागपूर खंडपीठाची आहेत आणि त्यामध्ये रिट पिटिशन जे आहेत आयडल एज्युकेशन सोसायटी यांच्यामार्फत अकोल्याची संस्था आहे. तर यांनी आणि यामध्ये इतर शैक्षणिक संस्था देखील आहेत. तर त्या सर्वांची एक याचिका जी आहे या नंबरची स्क्रीनवर तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे ती नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये यापूर्वी देखील हिअरिंग झालेली आहे, परंतु 22 फेब्रुवारी 2024 रोजी यामध्ये शासनाचे म्हणणे ऐकून आणि खाजगी शैक्षणिक संस्थांची याचिका हे दोन्ही बाजू ऐकून यामध्ये जे मान्य जजसाहेबांनी एक ऑर्डर पारित केलेलं आहे, ते ऑर्डर काय आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर जे ए-जी-पी आहेत म्हणजे ॲडिशनल गव्हर्नमेंट प्लीजर, तर त्यांनी जे आहे यापूर्वी रिप्लाय फाईल केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सध्याच्या घडीला जे पवित्र पोर्टलमार्फत पदभरती होत आहे, तर त्यामध्ये 1:10 या प्रमाणात जे रेशो आहे शिक्षकांची भरतीचा खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी त्यांनी ते सांगितलेलं आहे. तर ते यांनी ठेवलेलं आहे म्हणजे ॲडिशनल गव्हर्नमेंट प्लीजर जे आहेत सरकारी जे वकील आहेत, तर त्यांनी इथे मान्य जज साहेबांच्या समोर किंवा कोर्टासमोर त्याची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे शिक्षक भरतीचा प्रोसेस आहे, तर त्यामध्ये एक डिपार्टमेंट त्याला जे आहे हे करत नाही, हँडल करत नाही. तर त्यामध्ये जवळपास 3 इथे शासनाचे जे हे आहेत विभाग आहेत, तर ते त्याला हाताळतात. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वन डिपार्टमेंट म्हणजेच एक जे विभाग आहे ते शिक्षकांची जे संच मान्यतेमार्फत जे अगोदर निश्चिती केली जाते त्यामध्ये संच मान्यता केली जाते. तर एक ते डिपार्टमेंट आहे. दुसरं जे डिपार्टमेंट आहे तर त्यामध्ये ते रोस्टरचा त्यामध्ये हे बघते म्हणजे आरक्षण ज्याला आपण विभागीय आयुक्त म्हणू शकतो किंवा मागासवर्गीय कक्ष त्याच्याकडे ते त्यांचे रोस्टर बिंदूनावलीचं काम असते एका डिपार्टमेंटकडे आणि त्यानंतर जे आहे अजून एक तिसरा डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे ते पोर्टलचा म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांची जी भरती करण्याचा तिसरा इथे डिपार्टमेंट आहे. तर ते पवित्र पोर्टलचं आहे. त्यामध्ये टेक्निकल जे काही कामे असतात ते पोर्टलच्या माध्यमातून केले जातात. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे संस्था आहेत तर त्यांचे 5,727 व्हॅकन्सीज देखील इथे प्रायव्हेट स्कूलची यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत भरण्यात येणार आहे आणि एकूण जे 21,678 जागांची जिल्हा परिषद त्यामध्ये खाजगी संस्था असतील त्यानंतर मनपा, नपा सर्व यांना भरण्यात येणार आहे. तर आता यामध्ये पुढील हिअरिंग जे होणार आहे 4/3/2024 रोजी होणार आहे आणि जे हे आहेत ए-जी-पी आहे म्हणजे शासनाचे जे वकील आहेत तर त्यांनी देखील त्यांचं पुढील जे स्टेटमेंट असणार आहे ते 4 मार्च 2024 रोजी ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. तर यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे मित्रांनो की आपण जे आहे इथे आपल्याला एक विचार येत असेल की शासनाने इथे स्वतःहून 1:10चा रेशो का इथे सांगितलेलं आहे म्हणजे एका जागेकरिता 10 शिक्षक शासन पाठवणार आहेत का? कारण जूनचं जे जी-आर आहे तर त्यामध्ये तर 1:3 ची इथे अट आहे, परंतु शासनाने आत्ता कोर्टामध्ये 1:10 ची माहिती का दिलेली आहे, तर त्यामागचं कारण काय आहे? तर यामध्ये शासनाच्या वतीने फाईल करण्यात आलेला ॲफिडेव्हिट इन रिप्लाय. तर ते आता आपण बघूया नेमका त्यामध्ये कशामुळे शासनाने 1:10 हा रेशो सांगितलेला आहे. तर यामध्ये आपल्या स्क्रीनसमोर आपल्याला एक पत्र जे आहे 21 फेब्रुवारी 2024चा इथे दिसत आहे. म्हणजेच 22 तारखेला जी हिअरिंग झाली त्याचे एक दिवशी पूर्वीचा हा पत्र शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मंत्रालयाच्या वतीने जे आहे नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना 21 तारखेला पाठवण्यात आला. त्यामध्ये त्यांनी सदर याचिकेचा इथे विषय नमूद केला की जी आयडल एज्युकेशन सोसायटी आहे त्याविरुद्धची जी महाराष्ट्र शासनाविरुद्धची याचिका आहे त्या याचिकेमध्ये 15/2/2024 रोजी जे आहे उच्च न्यायालयाने मान्य सरकारी वकिलांना किंवा शासनाला जे आहे मान्य उच्च न्यायालयाने इथे एक आदेश दिला होता की तुमची जे पुढील जे काही कारवाई असणार आहे ते तुम्ही त्याचा रोडमॅप आमच्याकडे ठेवा किंवा तुम्ही जे शिक्षक देणार आहात त्या प्रमाणात त्याची देखील माहिती तुम्ही आमच्यासमोर इथे ठेवा. त्याला अनुषंगाने 15/2च्या आदेशाने आता 22ला जी हिअरिंग झाली तर त्याचे एक दिवस आधी म्हणजेच 21 तारखेला हा ॲफिडेव्हिट इन रिप्लाय जे आहे विभागीय शिक्षण उपसंचालक यांना दाखल करण्यास सांगितले आहे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी. तर यामध्ये मंत्रालयातील जे कक्ष अधिकारी आहेत त्यांचे देखील आपण इथे नाव बघू शकता. इथे शिंदे म्हणून जे साहेब आहेत कक्ष अधिकारी
शिक्षण खात्याचे त्यांनी हा ॲफिडेव्हिट इन रिप्लाय जे आहेत नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी माहिती त्यांना सांगितलेलं आहे की पिटिशन जे नागपूर खंडपीठामध्ये दाखल झालेली आहे त्यामध्ये शासनाला जे 15/2/2024 रोजीचे आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने आपणास जे आहे कळविण्यात येत आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या आधारे व तदनंतर करण्यात येणारी शिक्षक पद भरती जी आहे त्यामध्ये मुलाखतीसह म्हणजेच विथ इंटरव्ह्यूचा पर्याय निवडलेल्या जे संस्था आहेत तर त्या संस्थांच्या जे शाळा असतील त्यामधील शिक्षण सेवकांची भरती प्रक्रिया करण्यासाठी अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने शासन निर्णय 7/2/2019 अन्वये मुलाखतीकरिता विहित केलेले 1:10 प्रमाणाऐवजी 1:3 प्रमाण दिनांक 6/7/2023च्या GR अन्वये निश्चित करण्यात आलेले आहे. याचा अर्थ मित्रांनो असा आहे की यापूर्वी शासनाची 7/2/2019च्या जे GR आहे त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की खाजगी शैक्षणिक संस्थांना जे मुलाखतीसाठी एक जागेकरिता 10 उमेदवारांची तिथे त्यांना पाठवण्यात येणार आहे. त्यामधील 10 उमेदवारांची तिथे इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत, मुलाखती घेण्यात येणार आहे. त्यानंतर एक असं तिथे सिलेक्शन होणार आहे. परंतु माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहेत दीपक केसरकर साहेब यांनी जे आहे जूनमध्ये जे याबाबतचा निर्णय घेतला होता की आता आम्ही जे संस्थांना एका जागेकरिता 10 उमेदवार पाठवणार नाहीत तर त्याऐवजी आम्ही एका जागेकरिता फक्त इथे 3 उमेदवार पाठवणार आहोत. यालाच जे 1:3 आपण इथे म्हणू शकतो आणि त्या संदर्भातला त्यांनी स्पष्ट GR 6/7/2023 रोजी काढला होता. त्यामध्ये ही तरतूद त्यांनी केलेली आहे की मुलाखतीकरिता एक जागेकरिता 3 उमेदवारांची शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येणार आहे. त्यामध्ये त्या तिन्ही उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यामधील एका उमेदवाराला नियुक्ती संबंधित संस्था जी असतील ते देतील अशी प्रकारची GR मध्ये त्यांनी नमूद केली. तर आता मित्रांनो हे जे प्रकरण आहे तर ते एका GR मुळे ते चालणार नाही, कारण हे खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता जे MEPS म्हणजेच खाजगी शाळा जी असतात तर त्यांच्याकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील हे कायदा आहे. तर त्यामधील एक कलम आहे म्हणजे नियम असेल 9 मधील शासन अधिसूचना जे एक यापूर्वीची अधिसूचना होती म्हणजे 7/2/2019च्या GR त्यानंतर 8/6/2020ची अधिसूचना कोणती तर MEPS जे कायदा आहे 1981चा त्यामधील पोट नियम 2 क अन्वये शाळा समितीने घ्यावयाच्या मुलाखतीचे निश्चित करण्यात आलेले प्रमाण 1:10 ऐवजी 1:3 याप्रमाणे सुधारणा करण्याबाबतचा नियमाचा मसुदा 25/1/2024च्या अधिसूचने अन्वये महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की सर हे काय आहे नेमकं, तर इथे लक्षात घ्या की अगोदर GR काढावं लागते. तर इथं 2019 मध्ये एक GR शासनाने काढला होता की एका जागेकरिता 10 उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. GR काढल्यानंतर त्याचा जे MEPS ॲक्ट आहे म्हणजे कायदा आहे तर त्यामध्ये देखील बदल करावा लागतो, कारण तो अधिसूचना असते, नियमावली असते. तर त्यामध्ये देखील शासनाने मागे म्हणजे 2019 मध्ये GR काढला, 2020 मध्ये संबंधित जे MEPS कायद्याची नियमावली आहे त्यामध्ये सुधारणा केली आणि एक जागेकरिता 10 असं रेशो त्यांनी त्यामध्ये केला. परंतु आता शासनाने जुलैमध्ये म्हणजे जे GR काढलेला आहे 2023च्या जुलैमध्ये तर त्यामध्ये हा जो रेशो आहे तो 1:3 केलेला आहे. तर त्या अनुषंगाने आता कारवाई करण्यासाठी शासनाने म्हणजे आता GR तर निघालेला आहे, आता त्यासाठी अधिसूचनेमध्ये किंवा जे MEPS कायदा आहे त्यामध्ये देखील बदल करणे अपेक्षित आहे. तरच मित्रांनो ही अधिसूचना सर्व शाळांना लागू असेल आणि त्यानंतरच शासनाला त्या संबंधीचा पूर्ण अधिकार मिळेल असं आपण म्हणू शकतो. तर त्या अनुषंगाने अगोदर जे नियम शासनाला तयार करायचे असतात MEPS ॲक्टमध्ये जे काही त्यांना बदल करायचे असेल 1:3चा तर त्याकरिता अगोदर एक नोटिफिकेशन काढून जे नियमांचा मसुदा द्यावा लागतो, त्यावर हरकती वगैरे सगळे मागतात. त्यानंतर ते आक्षेप हरकती सूचना आल्यावर त्याचा निराकरण करून त्यानंतरच त्याला अंतिम आपण म्हणू शकतो राजपत्रामध्ये त्याची नोटिफिकेशन प्रसिद्ध होते आणि त्यानंतर तो कायदा अंमलात येते. तर या प्रकारे 25 जानेवारी 2024 रोजी शासनाने नियमांचा मसुदा म्हणजेच त्यामध्ये 1:3चा जे त्यांनी विकल्प सांगितलेला आहे ते त्यांनी टाकलेला आहे. सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये देखील त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. आता या मसुद्याबाबतची अधिसूचना अंतिम नसून म्हणजे अजून 25/1ला त्यांनी काढलेली आहे, ते अजून फायनल झालेले नाही, कारण ते आता सध्या त्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती मागवण्यात येतात. तर त्यामुळे ते अंतरिम आहे असे आपण त्याला म्हणू शकतो. आता
ती याद्वारे परिणाम होण्याचे संभाव्य असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर त्या विहित कार्यपद्धतीनुसार विचारात घेऊन त्यानंतरच ते अंतिम करण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, अगोदर त्याची नोटिफिकेशन काढून हरकती सूचना मागवण्यात येतात, त्यानंतर त्याला फायनल करण्यात येते. तर तो अजून फायनल करणे बाकी आहे आणि ते हरकती हे वगैरे सगळे झाल्यानंतरच करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याची घडीला शासनाची अधिसूचना जे 2020ची आहे, ज्यामध्ये 1:10चा विकल्प आहे, तर तो सध्या लागू आहे आणि महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती म्हणजे MEPS जे ॲक्ट आहे, तर त्यामधील ते 1981चा कायदा आहे. त्यामध्ये नियम 9 मध्ये दाखल पोट नियम 2 क अन्वये विहित केलेली खाजगी शैक्षणिक संस्थेचे शाळेमध्ये शिक्षक भरतीसाठी 1:10 प्रमाणात मुलाखतीसह उमेदवार उपलब्ध करून देण्याची तरतूद सध्या प्रचलित आहे. कारण 2024 मध्ये जे अधिसूचना काढण्यात आलेली आहे ते सध्या म्हणजे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ते फायनल झालेली नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला जे मागची अधिसूचना असणार आहे 2020ची, तर तेच प्रचलित असणार आहे आणि शासन निर्णय 6/7/2023 अन्वय केलेली 1:10ची जी प्रमाण आहे ते 1:3 प्रमाणाची तरतूद उपरोक्त अधिसूचना अंतिम होईपर्यंत लागू असणार नाही. म्हणजेच मित्रांनो, GR काढला असला तरी जे वरील 1:10ची अधिसूचना सध्या प्रचलित आहे, तर त्यामुळे ते लागू करता येणार नाही. म्हणजेच अगोदर अधिसूचना जे 25/1ला काढलेली आहे त्याला फायनल झाल्यानंतरच 1:3चा रेशो इथे लागू असणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया ही प्रचलित MEPS ॲक्ट 1981 मधील जे काही नियम असतील त्या नियमांचे अन्वय इथे दाखल करण्यात आलेली जी याचिका आहे त्याला अनुसरून शासनाने इथे उत्तर दिलेलं आहे की ती तरतुदीप्रमाणेच करण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, आता तुम्ही इथे लक्षात घ्या की शासनाने असं सांगितलेलं नाहीत की आम्ही जे 1:10 म्हणजे 1:10चं जे त्यांनी इथे सांगितलेलं आहे, तर सध्याच्या घडीला जी अधिसूचना आहे ती अंतिम झालेली नाही. त्यामुळे मागची अधिसूचना अजून लागू आहे 1:10ची, तर त्यामुळे सध्याच्या घडीला 1:10ची कारवाई आम्ही करणार आहोत असे त्यांनी इथे सांगितलेले आहे. परंतु भविष्यामध्येच म्हणजेच आता आपण असे गृहीत धरू की जर विथ इंटरव्ह्यूची यादी ही लोकसभा निवडणुकीनंतर लागली, तर त्या काळादरम्यान जर ही अधिसूचना 2023ची फायनल झाली, तर शासन जे 1:3 याप्रमाणे देखील शिक्षक देऊ शकते. कारण त्यांना अधिसूचना जे त्यांनी 25/1/2024 रोजी प्रसिद्ध केलेली आहे ते फायनल होणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे, तरच त्याच्यावर त्यांना काम करता येणार आहे. सध्याची घडीला 1:10ची जी अधिसूचना आहे ते लागू आहे. GR मित्रांनो इतका महत्त्वाचा नाही, त्यापेक्षा कायद्यामध्ये बदल करणे महत्त्वाचं असते. त्यामुळे 1:3चा कायदा तयार करण्याच्या दृष्टीने अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे 25/1/24 रोजी. ते कायद्यामध्ये तरतूद झाल्यानंतर शासनाला त्याबाबतची कारवाई करता येणार आहे. सध्याच्या घडीला मागची अधिसूचना कायम असल्यामुळे सद्यस्थितीची जे शिक्षक भरती जर होत असेल, तर त्याला जे 1981 मध्ये जे काही सध्याच्या घडीला नियम आहेत म्हणजेच 1:10चा, तर त्या तरतुदीप्रमाणेच ते करण्यात येणार असल्याची माहिती शासनाच्या वकिलांनी देखील इथे माननीय उच्च न्यायालयात दिलेली आहे.